28 तारखेच्या मोर्चात मनोज जरांगे पाटील होणार सहभागी. मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं केलं आवाहन. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी 28 तारखेला मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चात एक नागरिक म्हणून सहभागी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. तर या मोर्चात कोणी राजकारण आणू नये असं माझं मत असून एका लेकीने आपल्या वडिलांसाठी हाक दिली आहे. कोणाला आमंत्रण असो वा नसो, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आमंत्रण नाही असं म्हणू नये. लेकीने हाक मारली म्हणून आपण सहभागी व्हायचं असल्याचं पाटील यांनी मसाजोग गावातून म्हटलेलं आहे. आम्ही नागरिक आहे ना बाबा, जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्यात आणि मी जनता आहे ना. फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे. आजच नाही तर मी हे 4-5 दिवसापासून हमेशाच म्हणतो. कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं. मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल, हे काय आमंत्रणाचे दिवस काय इथं काय वेगळं काही आहे का? इथं एका लेकीनं हाक दिली, तुमची लेक काय आणि या गावची लेक काय एकच. म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यांना असं म्हणू नये आमक्याने केलं तमक्याने बोलवलं आहे. सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लेकीची हाक मारली, तिच्यासाठी सगळ्यांनी धावून यावं. तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडं जाऊन त्या मोर्चात माता मावल्यांसह महिलांनीसुद्धा प्रचंड संख्येनं यावं. 28 तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मस्साजोग.